हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आज बोललात, पुन्हा जर हे असलं बोललात ना, तर याद राखा, मी हे सहन करणार नाही. आणि जी कोणी आहे तिला सांगायचं, लग्न झाले माझं, एक मुलगी आहे माझी 10 वर्षांची, लांब राहा तिला माझ्यापासून. आणि जर हे होत नसेल तर तिला वटणीवर कशी आणायची मला चांगलीच माहिती आहे. भटक भवानी कुठली? प्रिशा रागात त्याची कॉलर आवळत म्हणाली. आणि मलाच तिला सोडवायचं नसेल तर? विहानने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. त्याचा तो प्रश्न ऐकून ती कोसळून गेली. आधीच झालेला सगळा प्रकार पुन्हा डोळ्यासमोर आला. जळफळाट, राग, यातना, सगळंच भावना डोळ्यात दाटून आल्या आणि डोळे पाणावले. मग मी काय बोलणार? मी कोणाला थांबवू शकत नाही. प्रत्येकाचा आपापला निर्णय असतो. तुम्हाला ती आवडली असेल इतकी तर जाऊ शकता, कारण प्रेम कदाचित माझ्या नशिबातच नाहीये, ती त्याची कॉलर सोडत म्हणाली. डोळ्यातून अश्रू गालावर पडले, नाक लाल झालं. विहान तिच्याकडे पाहतच राहिला. तिला दुखवल्याची सल त्याच्या नजरेत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो पुढे आला, पण ती मागे सरकली. जर कुठल्या मुलीने तुमच्या आयुष्यात माझी जागा घेतली असेल तर ठीक आहे, तुम्ही खुश राहा, मी नाही अडवणार तुम्हाला, ती म्हणाली आणि दरवाजाकडे निघाली. ती दरवाजापाशी पोहोचली इतक्यात त्याने मागून तिच्या कमरेत हात घालून तिला खसकन जवळ ओढलं आणि दरवाजाला टेकवलं. ती त्याच्याकडे पाहू लागली. आज मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय, देशील? त्याने तिच्या नजरेत नजर रोखून विचारलं. ती त्याच्याकडे पाहून पुन्हा नजर वळवते. त्यावरून त्याला तिची संमती कळली. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? हा त्याचा पहिला प्रश्न. तिच्या डोळ्यात पाहताच तिने होकारार्थी मान हलवली. मग असं का वागत आहेस? त्याने विचारलं. आणि त्याच नंतर, कारण तुम्हीच म्हणालात ना, कोणीतरी मुलगी तुम्हाला आवडू लागलीये, ती म्हणाली. आणि त्याच नंतर इकडे, पण मी कधी म्हटलं की तिने तुझी जागा घेतली आहे? तो म्हणाला, पण ती तुम्हाला आवडते ना, मग माझं काय काम तुमच्या आयुष्यात? प्रिशाने विचारलं. यू आर माय इम्पॉर्टंट इन माय लाईफ. ॲक्च्युली यू आर माय लाईफ. तुझ्याशिवाय माझं आयुष्य काहीच नाही आहे. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे आणि ते खूप पवित्र आहे. आयुष्यात तू सोडून कोणालाही मी तुझी जागा कधीच दिली नाही आणि देणारही नाही. तू माझ्या प्रिन्सेसची मम्मा आहेस आणि तू माझा जीव आहेस. तू आता जाते आहेस तर मला सांग, मी कसा जगू? विहानने अगदी तिच्या डोळ्याच्या आरपार पाहत विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून ती भावूक झाली, पण चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं. म्हणजे तुम्ही खोटं बोललात माझ्याशी? तिने विचारलं. आणि त्याच नंतर, यस, तो म्हणाला. विहान, तुम्ही ना खूप खूप वाईट आहात. मी तुम्हाला सोडणार नाही. थांबा तुम्ही, असं म्हणत ती त्याला मारायला धावली आणि तो लांब पळू लागला. ओ गॉड सेव्ह मी, विहान ओरडला. आज तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकत. तुम्ही माझ्या हातचे शिकार आहात, ती म्हणाली. आणि त्याच नंतर दोघंही पळत होते. बेडवरून उड्या मारत, पकडापकडी करत. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. काळोख दाटला होता. अशातच तो पडद्यामागे गेला आणि तीही मागे धावली. पडद्यांना गिरकी देत असतानाच दोघेही खाली पडले. ती त्याच्यावर येऊन बसली आणि मारू लागली. त्याने तिचे हात पकडले आणि तिला आपल्या जवळ ओढलं. ती त्याच्या छातीवर आदळली आणि त्याच नंतर नजरेला नजर मिळताच त्याने हळूच तिचे केस कानामागे सारले. त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली आणि हलकेच लाजू लागली. तिच्या त्या लाजण्यावर तो गालातच हसला. पाठीवर हात ठेवत तिला हळूच ओढून घेतलं.
त्यामुळे ती खाली आणि तो तिच्या वर आला. त्याच्या या कृतीने ती आणखीनच लाजली. अंगावर सरकन काटा आला. जणू त्या गाण्यातील दृश्यासारखीच त्यांची स्थिती होती. ती बिचारी लाजून चूर झाली होती आणि तो मात्र लाज बाजूला ठेवून तिच्या गालांवर गळ्यांवर ओठ फिरवत होता. ती त्याला दूर सारायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिचे दोन्ही हात आपल्या एका हातात घट्ट पकडून तिच्या डोळ्यात बघितलं. लाजून तिने डोळे मिटले. तो तिच्या ओठांवर किस करत होता. गळ्यापर्यंत आला तेव्हा तिने आपलं एक बोट त्याच्या हनुवटीवर ठेवून चेहरा वर आणला. तिचं ते लाजणं पाहून तो पुरता वेडा झाला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तशी ती हलकेच हसली. आय लव्ह यू सो मच बेबी. माझं फक्त तुझ्यावरच खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय कुणावरच नाही आणि कधीच नसेल, तो हळुवार म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाणावले. त्याने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. तो तिला अगदी डीप किस करत होता. ती भांबावून गेली होती. त्याचे हात तिच्या अंगावर सरकत होते, ज्यामुळे तिच्या अंगावर पुन्हा पुन्हा काटा आला. जणू 440 व्होल्टचा करंट शरीरातून गेला. तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले. त्याने बेडवर हात टाकून ब्लँकेट ओढलं आणि ते दोघांवर पसरवलं. तिच्या बोटात आपली बोटं गुंफत त्याने तिच्या पूर्ण शरीरावर किस करायला सुरुवात केली. पुन्हा दोघं एकरूप झाले. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते. ती उत्तेजित होत होती. जितकी वेदना तो देत होता, तितक्याच प्रेमाने तो तिला सांभाळत होता. ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम ती करत होती. बऱ्याच वेळाने त्याने तिला सोडलं आणि बाजूला झाला. दोघांचेही श्वास फुलले होते. तो दूर झाला तशी ती लगेचच त्याच्या कुशीत शिरली आणि त्याला घट्ट बिलगली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्या अंगावर पुन्हा लाजेची लहर पसरली. तिने डोळे मिटले आणि तोही शांत पडून राहिला. बाहेर पावसाचा जोर सुरूच होता. थांबायचं नावच घेत नव्हता. बिनबुलाया मेहमान म्हणजे पाऊसच आला होता. 12 वाजता सगळे उठले आणि फ्रेश होऊन खाली आले होते. मेघना, दिशा आणि प्रिशा लवकर होईल असं काहीतरी ब्रेकफास्ट करत होते, तर मितेश, मनिक आणि विहान बाहेर बसले होते. मितेश क्रिशा सोबत खेळत होता. ते दोघं बाहेर गार्डनमध्ये मस्ती करत होते. आता मस्ती म्हणजे डोंगराला आग लागली हा गेम खेळत होते. गाणं संपलं की स्टॅच्यू करायचं आणि मग दुसऱ्याने त्याला कसं हलवता येईल यासाठी प्रयत्न करायचे, असा हा गेम होता. मितेश क्रिशा सोबत वेड्यासारखा पळत होता आणि दोघंही एकत्र गाणं म्हणत होते. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. शिवाजी म्हणतात, तानाजी म्हणतात, स्टॅच्यू. मितेशने क्रिशालाच स्टॅच्यू केलं. तशी ती अगदी शांत झाली आणि हसण्याच्या पोझिशनमध्ये होती. 2 बोटं पुढे होती, कारण तिला स्टॅच्यू करायचं होतं त्याला, पण त्यानेच आधी केलं होतं. मितेश तिला तसं बघून हसला आणि हळूच हात मागे घेऊन तिच्याकडे चालत आला. कोण बरं, कोण होतं ते जे कुकीला स्टॅच्यू करणार होतं? मितेशने हसत विचारलं. पण क्रिशा हसली नाही किंवा हल्लीसुद्धा नाही जागेवरून. बरं, माऊला हसायला नाही येत, तर मग माऊ मला आज हरवणार का? मितेश तिच्यासमोर बसत म्हणाला. पण क्रिशा मात्र तशीच उभी होती. मनात जणू बोलत होती, कुकी तू कितीही प्रयत्न कर, यावेळी क्रिशू जिंकणार, कुकी हरणार. अच्छा, म्हणजे तू नाहीच हलणार? तर मग माझ्याकडे खूप प्लॅन आहेत तुला हलवायचे, सांगू का तुला? त्याने तिच्याकडे बघून विचारलं.
पण तिची अजूनही नो रिॲक्शन. काहीच रिॲक्शन नव्हती. आईला ही पोरगी आज डुलत का नाही आहे? इतके प्रयत्न केले, एक उत्तर तरी द्यायचं. दरवेळीप्रमाणे आज मनाशी ठरवून ठेवलं आहे वाटतंय. पण क्रिशू बेबी, मी तुझा कुकी आहे. मी तुला हरवणारच बघ. मितेश तिला चॅलेंज करत म्हणाला. बघ बघ बघ, हरते काय? उगाच टाइमपास करू नकोस, क्रिशा म्हणते. आणि त्यानंतर क्रिशू, एक जोक तुझ्यासाठी, बघ आवडतो की नाही ते, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर चिंटू से एक आदमी ने पूछा, बेटा आपके पापा का नाम क्या है? तेव्हा चिंटू म्हणाला, अंकल अभी उनका नाम नहीं रखा, मैंने बस प्यार से पापा ही कहता हूँ. त्या जोकवर क्रिशानं हसता मितेशचं जोरजोरात हसू लागला. त्याचं ते हसणं बघून क्रिशाने डोक्याला हात लावला. मनातच त्याचं हसणं बघून मनिक आणि विहान हसू लागले, कारण तो क्रिशाला हसवायचा प्रयत्न करत होता, पण ती हसतच नव्हती. मितेश थांबला आणि तिच्याकडे बघितलं, तर ती हसतच नव्हती. ते बघून बिचाऱ्याचा चेहराच पडला. अच्छा, म्हणजे आज क्रिशूने प्लॅनिंग केलंय तर कुकीला हरवायचंच, मितेशने विचारलं. आणि त्याच नंतर इकडे यस कुकी यस, क्रिशा मनातच म्हणाली. बरं चला, तुला हरवतो की नाही बघ. शिमने, मी पण तुझा कुकी आहे, सहज हरणार नाही, मितेश म्हणाला. अरे याला कोणीतरी सांगा रे, त्या 10 वर्षांच्या पोरीसोबत कॉम्पिटिशन करायची नसते. मितेश पुढे आला आणि आता लास्ट ट्राय करणार होता. आता तर ती हसणारच होती. त्याने आपले दोन्ही हात पुढे घेतले. तशी क्रिशा शॉक झाली. तिला कळलं हा काय करणार ते. नाही नाही कोकी, इट्स चीटिंग, क्रिशा पटकन बोलून गेली. आणि मितेशने तिच्याकडे हरलीस की नाही अशा आविर्भावात बघितलं. तसा क्रिशाने डोक्याला हात लावला. आणि त्याचनंतर मी तर काहीच करणार नव्हतो बाबा, तूच हल्लीस, मी तर विचार करत होतो, मितेश म्हणाला आणि हसू लागला. कुकी ही चीटिंग आहे, क्रिशा म्हणाली. व्हॉट चीटिंग? नो नो, इट्स नॉट अ चीटिंग, मी काहीच केलं नाही आहे, तूच बोललीस, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर स्टॉप दिस ॲक्ट मितेश, वी नो यू आर अ चीटर, विहान म्हणाला. यस क्रिशू, तू जिंकली आहेस, कुकीने चीटिंग केली आहे, मनिक म्हणाला. ओय ओय स्टॉप, तुम्ही दोघं गेममध्ये नव्हता, सो तुम्ही सजेशन नाही देऊ शकत, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर का नाही देणार आम्ही, मनिक म्हणाला. नाही देऊ शकत बोललो ना, मितेश पुन्हा म्हणाला. आणि त्यानंतर इकडे ये, नंतर बघा, आधी चला नाश्ता करा, मेघना आतून ओरडली. तसं मितेशने त्यांना खुन्नस दिली आणि आत गेला. तसं इकडे तिघं हसू लागले. विहानने क्रिशाला उचलून घेतलं आणि आत जाऊ लागले. मेघना, तानिया कुठे आहे? दिसली नाही काल, विहानने विचारलं. अरे ती एका फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला गेली आहे, आज येईल, मेघना म्हणाली. ओके म्हणत विहान मग डायनिंग टेबलवर बसला. सगळे मस्ती करत नाश्ता करत होते. आणि त्याचनंतर तानिया आणि तिचे सगळे फ्रेंड्स तिच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला आले होते. लाऊड म्युझिकवर सगळे थिरकत होते. काही जण ड्रिंक करत होते तर काही जण मॉकटेल पीत होते. आज जिचा बर्थडे होता ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत डान्स करत होती. तानिया आता थकून ड्रिंक काउंटरवर आली आणि ऑरेंज ज्यूस मागवला आणि तो ओठांना लावला. ती ज्यूस पीत समोरचे डान्स बघत होती. तिने शॉर्ट वन पीस घातला होता, जो खूप शॉर्ट होता, पण त्या ड्रेसवर ती कमालीची सुंदर दिसत होती. तिला माहीतही नव्हतं पुन्हा तिच्यावर ती नजर आहे जी गेले 5 वर्ष तिच्यावर होती. आठवलं का तुम्हाला, तानिया जेव्हा मुंबईला आली होती, तिची रॅम्प वॉक कॉम्पिटिशन होती,
तेव्हा जो मुलगा तिच्याकडे बघत होता तोच हा आहे. तुम्ही पहिला सीझन वाचला असेल तर कळेल तुम्हाला. तर तो मुलगा एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेत ती 5 वर्षापासूनच होती. मनात जी जागा तिने करून ठेवली होती. जो एकटक तिथल्या कोपऱ्यातून तिला बघत होता. तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. त्याने मागे पाहिलं तर त्याचा मित्र जयदेव होता. या राज, किती वर्ष अजून तिला बघत बसणार आहेस? बस झालं आता. जाऊन सांग तिला, नाहीतर उशीर होईल आणि तू गोट्या खेळत बसशील, जयदेव म्हणाला. सांगायला पण हिंमत झाली पाहिजे ना. ती समोर आली की माझी वाचाच जाते आणि मी शांत बसतो. खूप वेगळी आहे रे ती. मी हा असा आणि ती कायम बडबड, गोंधळ, बिनधास्त. कसे जुळेल आमचं? ती हो तरी बोलेल का मला? राज म्हणाला. बोलेल रे भावा, बोलेल. आधीच हार नकोस माणूस. आधी सांग तर तिला, कशावरून तिला तुझ्यात इंटरेस्ट नसेल? जयदेव म्हणाला. काही पण बोलू नकोस, उगाचच नाहीये तिच्या मनात असं काही माझ्याबद्दल. राज म्हणाला. ठीक आहे, मग आपण तिच्या मनात काय आहे याचा शोध लावू, जयदेव म्हणाला. ते कसं? राजने विचारलं. चल मी सांगतो, जयदेव म्हणाला आणि एक ग्लास रिचवत तो राजसोबत चालू लागला. आता बघ, तुला तिच्यासोबत डान्स करायचा आहे आणि तो करताना तुला तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दल काय दिसतं आहे की नाही ते बघायचं आहे. तुझ्याबद्दल काही असेल तर तिच्या डोळ्यात आनंद दिसेल आणि नसेल तर आपण दुसरी मुलगी बघू. तू तिच्यासोबत डान्स कर, मग आपण तानियाला जळवू. ती जळली तर समजून जा तिच्या मनात पण समथिंग आहे, जयदेव म्हणाला. आणि इकडे राजाचा चेहरा बघण्यासारखा झाला. राज, आता जा दुसऱ्या मुलीसोबत डान्स कर. बघूया तिला तुझ्यासोबत पाहून तानियाची रिॲक्शन काय येते ते. आणि तसंही इतका हँडसम बंदा आहे आमचा, सगळ्या मुलींचा क्रश. तर तानिया का नाही हो बोलणार तुला? जस्ट गो. मी तिच्यासोबत येतो. पार्टनर चेंज डान्स करू, जयदेव म्हणाला. ओके, राज काहीतरी विचार करत म्हणाला. 5 वर्षांपासून मनात असलेली तिच्याबद्दलची फिलिंग आता त्याला मनातच ठेवायची नव्हती. त्याला तिला सांगायचं होतं, पण आधी तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. तिच्याशिवाय तो त्याचं आयुष्य इमॅजिनच करू शकत नव्हता. इतकं प्रेम करायचा तिच्यावर. जेव्हा त्याने तिला त्या रॅम्प वॉक करताना पाहिलं होतं, सगळ्यांपेक्षा वेगळी होती ती आणि त्याच क्षणी ती त्याच्या मनात भरली होती. राज तिच्याकडे बघतच पुढे गेला. तो तिथल्याच एका मुलीकडे गेला आणि तिला एक स्माईल दिली. राजने आपल्याला स्माईल दिली म्हणून ती मुलगी भलतीच खुश झाली आणि तिने पण त्याला स्माईल दिली. आणि त्याच नंतर इकडे खाली ज्यूस पिणाऱ्या तानियाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिच्या कपाळावरती आठ्या पसरल्या. ती त्या दोघांकडे पाहू लागली. तिला हे सुद्धा कळलं नाही की तिच्या बाजूलाच जयदेव उभा आहे. इतकी ती टक लावून त्या दोघांना बघत होती. कॅन आय डान्स विथ यू स्वीटी? राजने स्वीटीला विचारलं आणि त्याचा तो प्रश्न ऐकून ती खुश होऊन लगेच होकारार्थी मान हलवून त्याच्या हातात हात दिला. तिने त्याला डान्ससाठी हो म्हटलं आणि बिचारी आपली तानिया रडवेली झाली, पण तरीही शांत उभी होती. तानिया बघत असतानाच राज तिला घेऊन गेला डान्स फ्लोअरवर आणि हळूच तिच्या कमरेत हात घालून तिच्यासोबत डान्स करू लागला. पण त्यांचा तो डान्स पाहून इकडे तानियाने रागात हाताच्या मुठी आवळून धरल्या आणि रागातच त्यांच्याकडे बघत होती. डोळ्यात नकळत पाणी आलं आणि हे सगळं जयदेव बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली.
तिकडून राज पण तिलाच हळूहळू बघत होता. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला लांबूनही दिसलं. तसा तो थोडा भावूक झाला. का नाही होणार? कळलं जे होतं त्याला तिच्या मनात काय आहे तेही कळलं. पण तरीही प्लॅननुसार तो डान्स करतच होता. हाय तानिया, जयदेवने तिला आवाज दिला तशी ती भानावर आली आणि लगेचच डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं. तानिया, व्हाय आर यू क्राईंग स्वीटी? जयदेवने विचारलं. नो नो, नॉट क्राईंग, जस्ट डोळ्यात काहीतरी गेलं, तानिया म्हणाली. आर यू शुअर? जयदेवने विचारलं. यस, आय एम शुअर, तानिया त्याच्याकडे बघत म्हणाली. ओके देन लेट्स गो डान्स, जयदेव म्हणाला. तसं तानिया त्याला नाहीच बोलणार होती, पण तिचं लक्ष पुन्हा राज आणि स्वीटीकडे गेलं. तसं तिने लगेचच जयदेवला होकार दिला आणि त्याचा हात धरून फ्लोअरवर आली. राजची नजर तिच्यावरच होती. तो तिच्याकडेच बघत होता. बाजूला सॉफ्ट म्युझिक चालू होतं आणि आता ती थोड्याच वेळात आपल्या जवळ असेल हा विचार करूनच त्याच्या पोटात आनंदाचे कारंजे उडत होते. जयदेवने हलकाच हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिच्यासोबत डान्स करू लागला. ते अगदी शांतपणे डान्स करत होते आणि तानिया आता त्याच्याकडे बघत होती. ती जशी बघत होती, राज नजर फिरवून घेत होता तसा तिचा चेहरा पडला. जयदेवने दोघांचाही चेहरा बघितला आणि आता त्या स्वीटीला आपल्याकडे आणून या राजच्या स्वीटूला त्याच्याकडे पाठवून देऊ हा विचार करून त्याने राजला इशारा केला. तसं राजने डोळ्यांनीच होकार दर्शवला. मग जयदेवने तानियाला गोल फिरवलं, पण तिला काही कळायच्या आतच ती कोणाच्या तरी मिठीत होती. तिने त्याच्या छातीवरून मान बाजूला केली आणि वर बघितलं तर तिचे डोळे विस्फारले. तिने लगेचच बाजूला पाहिलं तर स्वीटी जयदेवसोबत होती. तिने आता राजकडे बघितलं. तसा राज गालात हलकेच हसला, पण तिला ते दिसलं नाही. त्याची नजर अगदी तिच्या नजरेला मिळालेली होती आणि त्याने अलगदपणे तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती त्याच्या अजून जवळ गेली. आता त्याचे गरम श्वास आणि अल्कोहोलचा वास तिच्या नाकात शिरला. तशी तिने हळूच मान बाजूला केली. व्हॉट हॅपन? त्याने अगदी हळू आवाजात तिच्या कानाजवळ जात विचारलं. पण ते विचारताना त्याचे ओठ तिच्या कानाला स्पर्श झाले. तसा तिच्या अंगावर काटा आला. त्याने हळूच तिच्या कानाच्या पाळीवर ओठ फिरवले. तसे तिचे डोळे आपोआप पिटले. का माहीत नाही, काय नातं आहे माहीत नाही, तरीही ती हरवून जात होती. त्याचे ओठ कानावरून खाली आले आणि हळूच मानेवर स्थिरावले. तिने एक आवंढा गिळला. तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले आणि त्याचे तिच्या कमरेवर. त्याने तिला अजून जवळ ओढून गरकन फिरवत पाठून मिठी मारली. सध्या काय चाललंय हेच तिला कळेनासं झालं. तानिया त्याच्या स्पर्शाने हुरळून गेली होती. गाणं संपलं तशी लाईट ऑन झाली. ती लगेच भानावर आली आणि झटकन बाजूला झाली. राज डोळे बंद करून तिला 5 वर्षानंतर अनुभवत होता, त्यामुळे तो मनातून खुश झाला होता. ती लगेचच बाजूला झाली आणि खाली गेली. सध्या काय झालं तेच तिला कळलं नाही. ती पळतच वॉशरूमकडे गेली. राज तिला बघत होता, पण आज खुश होता. तिच्या भावना त्याला कळल्या होत्या आणि आता तिला आपलंसं करणार होता. आज विहान, प्रिशा नाही आहेत. मी आधीच क्लिअर करते, या सीझनमध्ये आता राज आणि तानियाची लव्ह स्टोरी जास्त दिसेल, पण विहान प्रिशाला सोडणार नाही. विहान, प्रिशा, मितेश, दिशा आणि क्रिशा संध्याकाळी घरी आले. घरी आल्यावर बघितलं तर मीनाक्षी आणि पुरुषोत्तमराव हॉलमध्येच बसलेले. त्यांना हॉलमध्ये बघून क्रिशा पळतच त्यांच्याकडे गेली. विहान, प्रिशा, मितेश, दिशा त्यांच्या बाजूला जाऊन सोफ्यावर बसले. व्हॉट हॅपन मॉम? इट्स 9 o'clock स्टील. तुम्ही जागे का आहात? विहानने विचारलं. अरे, तुमचीच वाट बघत होतो. कालपासून क्रिशा दिसली नाही, म्हणूनच तिची आठवण येत होती. आत्ता आली आहे.
तर ती आमच्यासोबतच झोपेल. मीनाक्षी म्हणाल्या, ठीक आहे मॉम. विहान म्हणाला, मॉम तुम्ही जेवलात का? प्रिशाने विचारलं. आणि त्यानंतर त्या बोलतात की हो. मीनाक्षींनी एका शब्दातच उत्तर दिलं. तशी प्रिशा गप्प बसली. पण आपल्या मॉमच्या आवाजातला कडूपणा विहानने यावेळी ओळखला. घरात काय चालू आहे हे त्याला माहीत नव्हतं, कारण तो एक प्रसिद्ध बिझनेसमन होता आणि कामात इतका बिझी असायचा की रात्री 12-1 वाजता घरी यायचा आणि कधी-कधी तर घरीच नसायचा. बाहेर जायचा मीटिंग्स आणि कॉन्फरन्ससाठी. त्यामुळे घरात चालू असलेलं त्याच्या मॉमचं प्रिशाबद्दलचं वागणं त्याला माहीत नव्हतं. आणि प्रिशा ही अशी मुलगी होती की तिला कितीही त्रास झाला तरी ती सांगणार नाही, निमूटपणे सहन करेल. त्यात दिशा आणि तिचे आई बाबा त्या दोघी लहान असतानाच गेले होते. त्यामुळे काका काकूंकडं आई वडिलांचं प्रेम मिळालंच नाही आणि आता तेच प्रेम तिनं लग्न होण्याआधीपासून मीनाक्षी आणि पुरुषोत्तमरावांकडून अनुभवलं. खरं तर विहानशी लग्न झालं हे ती स्वतःचं भाग्य समजत होती, कारण त्याच्याबरोबर तिला आई वडील आणि आजोबा मिळाले होते. आजोबांची तिनं आणि दिशानं इतकी काळजी घेतली होती की ते गेल्या वर्षीपर्यंत होते. पण दुर्दैवाने त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते सगळ्यांना सोडून गेले. आणि आता इतकं प्रेम मिळाल्यावर ती त्याच मॉमला वाईट कसं करणार होती? ती मुळातच तशी नव्हती आणि म्हणूनच हे विहानला माहिती नव्हतं. मॉम मी थकलोय, जातो झोपायला. चल. दिशा. मितेश उठत म्हणाला. मितेश, अरे तू हो पुढे, मी आलेच. दिशा म्हणाली, कारण सगळे बसलेले असताना तिला त्याच्यासोबत वर जाणं योग्य वाटलं नाही, म्हणून ती बसली. ओके. मितेश म्हणाला आणि गेला. बरं, आम्ही पण जातो झोपायला. क्रिशू चल बाळा. पुरुषोत्तमराव म्हणाले. तशी क्रिशा उठली आणि त्यांच्यासोबत गेली. मी पण जाते, जाऊन शांत झोप घे आता विहान, मीनाक्षी म्हणाल्या आणि गेल्या. आता पुन्हा त्यांचं आपल्याला दुर्लक्ष करणं हे तिच्या मनाला लागलं आणि तिच्या डोळ्यातून एक थेंब खाली गालावर ओघळला. पण तिनं विहानचं लक्ष नाहीये पाहून तो त्याला कळणार नाही असा पुसला. मॉम गेल्या तसं विहानने तिच्याकडे पाहिलं आणि तिला चल असा इशारा केला. तिनं होकारार्थी मान हलवली आणि उभी राहून पुढे जातच होती की मागून त्याने तिचा हात पकडला. तिने मागे वळून पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं आणि काय म्हणून विचारलं. उत्तरादाखल त्याने तिला मागे ओढलं आणि तिच्या कमरेत हात घालून उचलून घेतलं. तशी ती दचकली. विहान, अहो हे काय करताय? कुणी बघेल ना, सोडा मला खाली. प्रिशा घाबरून म्हणाली. नो, नेव्हर. यू आर माय लीगल वाईफ, सो डोंट बी स्कॅर्ड. विहान म्हणाला आणि तिला तशीच घेऊन वर जाऊ लागला. तशी ती शांत बसली, पण तिला असाच एक प्रसंग आठवला, जेव्हा विहानने अशीच तिला वर नेलं होतं. ते दोघं खूप उशिरा रात्री त्यावेळी आले होते आणि विहानने तिला कारच्या बाहेर पाऊल ठेवूनच दिलं नव्हतं. तशीच तिला उचलून वर घेऊन गेला होता. तेव्हाही ती घाबरली होती, पण आतमध्ये जागं कोणी नव्हतं. त्यामुळे तिने बिनधास्तपणे त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या छातीवर चेहरा ठेवला होता. तो प्रसंग आठवून तिला लाजून आलं होतं. तिनं त्याच्या छातीवर चेहरा लपवून घेतला. बिचारी ती सीन आठवूनच लाल झाली होती, कारण त्या दिवशी रूममध्ये गेल्यावर विहानने तिला सोडलं नव्हतं. बाहेर मुसळधार पाऊस होता आणि तो तिच्यावर प्रेम करत होता. पुन्हा तो सीन रिक्रिएट होत होता आणि आताही तसंच होणार की काय हाच प्रश्न तिला पडला आणि तिचे गाल झरझर लाल झाले. तिनं पुन्हा त्याच्याकडे बघण्यासाठी हिम्मतच गेली नाही, इतकी ती लाजली होती. विहान तिला घेऊन रूममध्ये आला आणि तिला बेडवर बसवलं.
तिनं लाजून मान खाली घातली तर तिच्या जवळ सरकत होता तशी ती मागे सरकत होती. बिचारी लाजून चुर्र झाली होती. आता विहान तिच्या अगदी जवळ होता तसा तिचा श्वास थांबला. त्याचे श्वास तिला गालावर नाकावर जाणवत होते, पण तिनं डोळे मिटून घेतले होते. विहानला तिची ती अवस्था पाहून खूप हसू येत होतं, पण बिचारा कंट्रोल करून बसला होता. त्याला समजलं होतं ती काय विचार करते. त्याने बाजूला पडलेला नॅपकिन घेतला आणि बाजूला झाला. इतका वेळ झाला आणि आता त्याचे श्वास जाणवत नव्हते, म्हणून तिनं हळूच एक डोळा उघडून समोर पाहिलं आणि आता तिची लाजेने अवस्था बेजार झाली. विहान बाजूला उभं राहून हाताची घडी घालून एकटक तिला गालात हसत बघत होता. त्याची ती नजर पाहून ती उठली आणि बाथरूममध्ये पळाली तसा तो खूप जोरात हसू लागला. ती बाथरूममध्ये आली आणि दरवाजा बंद करून त्याला टेकून जोरजोरात श्वास घेऊ लागली. जेव्हा ती शांत झाली तिने दीर्घ श्वास घेतला आणि मनातच म्हणाली, आईला काय डेंजर माणूस आहे. तिने आरशात स्वतःला पाहिलं. तिला स्वतःचा चेहरा गुलाबी गुलाबी दिसला. तशी ती लाजली आणि आपला चेहरा दोन्ही हातात लपवून घेतला. या क्षणी तिच्या मनात एकच गाणं वाजत होतं. तिने दोन्ही हातांच्या बोटांमध्ये थोडंसं अंतर करत समोर आरशात पाहिलं आणि स्वतःशीच लाजली. लाजून तिचा चेहरा अजून गुलाबी झाला होता. विहानच्या हरकतीचं तशी आठवण येत होती. ती फ्रेश झाली आणि बाहेर आली. थोडंसं डोकावून बघितलं तर विहान नव्हता. तसा तिने मनात सुटकेचा श्वास सोडला आणि पळतच आली. बेडवर पडली, ब्लँकेट ओढलं आणि पूर्णपणे स्वतःला त्यात गुंडाळून डोळे बंद केले. इकडे विहान आत आला आणि बेडवर नजर गेली. तिच्या त्या लाजल्याला पाहून तो गालात हसला. त्याच्या चेहऱ्यावरही आता स्माईल आली. विहान गालात हसत तिच्या बाजूला येऊन पडला आणि हळूच तिच्याकडे सरकला. तो जसा बेडवर पडला तसा बेड दाबला गेला. तशी प्रिशाच्या हृदयाची धडधड कैकपटीने वाढली आणि तिने ब्लँकेट आपल्या हाताच्या मुठीत घट्ट धरला. विहान हळूच तिच्या जवळ सरकला आणि ते ब्लँकेट काढायचा प्रयत्न करू लागला, पण तिने ते असं काही पकडून ठेवलं होतं की ते सुटतच नव्हतं. बेबी, ब्लँकेट सोड, विहान हळूच म्हणाला. मी जागी नाहीये, झोपलीये, ती नकळतपणे बोलून गेली आणि आता ती काय बोलली हे लक्षात येताच तिने जीभ चावली. तिच्या त्या उत्तराने मात्र त्याला हसू आलं, पण आता आपण हसलो तर ती रुसणार म्हणून त्याने कंट्रोल केलं. सिरियसली, तू झोपली आहेस का, विहानने विचारलं. आणि त्याच नंतर पण यावेळी मात्र तिने उत्तर दिलं नाही. तसं विहानने तो ब्लँकेट जोरात ओढला. तो बाजूला झाला आणि विहान पुढे सरकत तिच्या पोटावर हात ठेवून तिला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तसं इकडे तिने अजून घट्ट डोळे मिटून घेतले. विहानने दोघांवरही ब्लँकेट ओढलं आणि डोळे बंद केले. काही वेळाने तिलाही झोप लागली. असेच 2 दिवस गेले. आज मेघना, दिशा, प्रिशा, तानिया हाँगकाँगच्या शॉपिंगसाठी निघाल्या होत्या. घरी सांगितल्यावर घरचे सगळे खुश झाले होते. आता सगळेच फॅमिली ट्रिपला चालले होते. मीनाक्षींचे सगळे ड्रेस या तिघी सिलेक्ट करणार होत्या. त्या घरी आराम करत होत्या. इकडे एका मॉल बाहेर ड्रायव्हरने कार थांबवली तशा त्या आनंदातच उतरल्या आणि आत गेल्या. त्यांना विहान, मितेश, मनिक इथेच भेटणार होते. त्या आत आल्या आणि थोडंफार डिस्कशन करून गरम कपडे आणि कॅज्युअल घ्यायचं ठरलं. तिकडे थंडी नसून पाऊस आणि ऊन असणार होतं, त्यामुळे दिवसभर तर कॅज्युअल ड्रेस घ्यायचे ठरलं
आणि सगळे आपापल्या शॉपिंगला लागले. प्रिशा क्रिशाला एक एक ड्रेस लावून बघत होती. क्रिशाला तर सगळेच आवडत होते आणि तिला सगळंच हवं होतं. प्रिशाने तिच्यासाठी काही ड्रेस घेतले. तितक्यात क्रिशाचा आवाज आला. तसं तिने बाजूला पाहिलं तर विहानच्या कुशीत होती. त्याने तिला उचललं होतं. विहान, तुम्ही कधी आलात? प्रिशाने विचारलं. आत्ता आलो, विहान म्हणाला. बरं, 1 मिनिट, आपण दोघं शॉपिंग करू. क्रिशाला मी मितेशकडे देऊन येतो, विहान म्हणाला. कशाला विहान? दिशासोबत त्याला शॉपिंग करायची असेल ना, प्रिशा म्हणाली. तोच म्हणाला, दिशासोबत बोर होण्यापेक्षा क्रिशाला आणून दे. विहानच्या या उत्तराने प्रिशाचे डोळे मोठे झाले. तिला डायरेक्ट मितेश आणि दिशासोबत तिने ऑफिससाठी केलेली पहिली शॉपिंग आठवली. किती एन्जॉय करत होता तो तिच्यासोबत आणि आता त्याला ते बोरिंग वाटते. ती विचारात पडली आणि त्याचनंतर अगं पगली, लग्नानंतर सगळेच बदलतात. मग मितेश काय चीज आहे? विहान म्हणाला. आणि त्यानंतर विहान काही बोलणार तोच तिथे मितेश आला. तसा विहान गालात हसला. दादा दे क्रिशाला, आम्ही खेळतो, तुम्ही शॉपिंग एन्जॉय करा, मितेश म्हणाला. तसं विहान क्रिशाला मितेशकडे देऊ लागला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.